गॅस टंचाईवर प्रशासनाचे पथक सक्रिय. सांगली, मिरज व कुपवाड शहरात साठ्यांची तपासणी. युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यावसायिक गॅस विक्री बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्वत्र निर्देश दिले आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार शहरातील गॅसधारक आणि वितरकांकडील साठ्यांची तपासणी नियुक्त केलेले विशेष पथक करणार आहे. अंमलबजावणी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सांगली, मिरज, कुपवाड शहरात काही पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या तपासणीद्वारे गॅसचे योग्य वितरण होत आहे की नाही याची खात्री करण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अनियमितता दिसून येत असल्याने नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गॅस साठा असतानाही ग्राहकांना उशिरा सिलेंडर देण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणी दरम्यान गॅस वितरकांकडील नोंदी, साठा आणि वितरणाची प्रक्रिया याची पाहणी केली जाणार आहे. जर कुठेही नियमांचे उल्लंघन किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. मालकांचा नोकर ऐकेना, नोकरांचा मालक ऐकेना अशी गळत आहे. आम्ही 2 तास नंबरमध्ये थांबलेलो आहे. किती उशीर झाला थांबला आपण? 2 तास. वेळेत मिळतोय का गॅस? बिल निघेल तेव्हा. हां, बिल निघणार ना, गेला शेवट गॅस नाही.